नमस्कार, मी बन्सीलाल सरोदे आउटलुक महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज 12 मे परिचारिका दिन. या परिचारिका दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आरोग्य विभाग, प्रशासकीय व्यवस्था, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभागामध्ये डॉक्टर्स, नर्स, परिचारक, परिचारिका हे सगळे अहोरात्र कष्ट करत आहेत, प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. कोविड काळामध्ये योद्धे म्हणून आपले काम करत आहेत. असाच एक योद्धा आज आपल्या समोर आहे. मुकुंद पांढरे सर, जे एएसआयसी डिपार्टमेंट मध्ये परिचारिका या पदावरती काम करतात. मुकुंद पांढरे सर, तुमचं हार्दिक स्वागत आमच्या आउटलुक महाराष्ट्र या चॅनल वरती. सर, माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की एएसआयसी म्हणजे काय आणि एएसआयसी कशासाठी आहे, याचा थोडक्यात तुम्ही सर सारांश सांगितला तर आम्हाला बरं होईल. नक्कीच. एएसआयसी म्हणजे राज्य कामगार विमा योजना, अर्थात जे कामगारांसाठी योजना राबवली गेलेली आहे ही खरं तर केंद्राची योजना आहे. केंद्रातर्फे ही योजना राबवली जाते. तसंच वेगवेगळ्या राज्यांमध्ये आता सध्या राबवली जाते. तर ती राज्य कामगार विमा योजना, तसेच सोसायटी, आता त्याचं विलिनीकरण सोसायटीमध्ये झालेलं आहे. तर राज्य कामगार विमा योजना नसून आता ते सोसायटी आहे. तर यामध्ये आपण जे कामगार असतात, म्हणजे सर्वसाधारणरित्या आपण जर बघायला गेलं तर कुणालाही उपचारासाठी गेलं तर सिव्हिल हॉस्पिटल असतं. पण कामगारांचा प्रश्न काय? कामगारांना काय काय वेळेस आपण कामगार म्हणून काय विचारतो, कामगार म्हणून काय एक्सपेक्ट करतात की जे माझं कुटुंब आहे त्यांना काहीतरी वेगळी, म्हणजे आरोग्य योजनेशी रिलेटेड, आरोग्य खात्याशी रिलेटेड त्यांना काहीतरी वेगळ्या सुविधा मिळाव्या. जसं आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जनरल पेशंट बघितले जातात, तर ते राज्य कामगार विमा योजनेमध्ये आपल्याला टायअप रुग्णालय असतात. ते टायअप रुग्णालयामध्ये आपण पाठवतो पेशंट. तर त्यामध्ये स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी अशा योजना असतात, त्या पुढे मी सांगेन. धन्यवाद सर. म्हणजे एएसआयसी हे कॉर्पोरेट आहे, म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोसायटीमध्ये त्याचं विलगीकरण झालेलं आहे. सर, मला दुसरा प्रश्न आहे, एएसआयसी शी संलग्न खाजगी क्षेत्र असतं का सरकारी क्षेत्र असतं? हे पूर्णतः सरकारी, ह्याची जी गव्हर्निंग बॉडी आहे ती सरकारी आहे. त्यामुळे ह्याच्यात खाजगी हस्तक्षेप काही नाही. धन्यवाद सर. पण जे एमआयडीसी मध्ये काम करणारे जे कामगार असतील किंवा बिझनेस व्यवसाय करणारे लोक असतील, यांच्यासाठी एएसआयसी आहे का गव्हर्नमेंट मध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी, म्हणजे जे गव्हर्नमेंट एम्प्लॉय असतील, सरकारी नोकरदार असतील, त्यांच्यासाठी ही एएसआयसी योजना आहे? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. खरं तर ह्या प्रश्नाचं असं उत्तर द्यावं लागेल की जे कामगार वर्ग आहे, ज्यांचं कमीत कमी किमान वेतन 21,000 पर्यंत वेतन आहे, त्यांना ही योजना लागू केली जाते. ज्यांच्या पेमेंटनुसार, म्हणजे एमआयडीसी मध्ये असतील किंवा जे खाजगी क्षेत्रात असतील, किंवा आपण फक्त एमआयडीसी म्हणून आपण पकडून जातो, पण ते एमआयडीसी म्हणून नाहीये. सर्व कामगार वर्ग, आपण एक उदाहरण घेऊया. एखादी मोठी बेकरी असेल, एखाद्या मोठं सिक्युरिटीची, जे सिक्युरिटी प्रोव्हाइड करणारी जी कंपनी असते, त्यांचे देखील एम्प्लॉईज असतात. तर त्यांचे देखील एम्प्लॉईज आपल्या ईएसआयसी राज्य कामगार योजनेमध्ये आपण सामावून घेतो. तर अशा वेगवेगळ्या कंपनी म्हणा किंवा तुमच्या वेगवेगळ्या गव्हर्निंग बॉडीज आहेत, कोणत्याही असू दे, प्रायव्हेट सेक्टर मधल्या कोणत्याही असू दे, आणि तुम्ही विचारलं गव्हर्नमेंटसाठी, तर ही जी योजना आहे ती ऍप्लिकेबल फक्त ईएसआयसी, म्हणजे ईएसआयसी म्हणजे केंद्रातले जे स्टाफ असतील किंवा जे कर्मचारी असतील ईएसआयसी मध्ये, त्यांच्यासाठी ही लागू आहे. त्यांच्यासाठी देखील कार्ड मिळतं. ते कार्ड त्यांना मिळालं की त्यांनी देखील आरोग्य योजनेशी संलग्न सगळ्या सुविधा घेऊ शकतात. धन्यवाद सर. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सर. ईएसआयसी जे विमा केंद्र आहे, म्हणजे एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन जे विमा योजना आहे, ती विमा योजना एमआयडीसी मधल्या कामगारांना किती पैसे खर्च केल्यानंतर भेटते, म्हणजे त्याचा लाभ कोणत्या कामगारांना दिला जातो आणि त्यांचे मासिक पगारातून किती रुपये त्याचे पैसे काटले जातात?
हा, आता हा पण प्रश्न एक मी याचं उत्तर देऊ शकतो. तर कसं असतं, प्रत्येक जो कामगार आहे, विमा कामगार, तर त्याचं वेतन ठरलेलं असतं. जे MIDC ची कंपनी, जी जी कोणती ठराविक कंपनी असेल ती त्यांचं वेतन त्यांच्या ह्याच्यानुसार, जे त्यांचा एक्सपिरियन्स असेल किंवा काही असेल त्याच्या ह्याच्यानुसार वेतन ठरवलेलं असतं. तर आपली जी योजना आहे ती महिन्याला त्यांच्या पेमेंटनुसार, जे सर्वसाधारण आता समजा ₹260, ₹210 असतात, अशामध्ये आपण त्यांना महिन्याचं कटिंग होतं हे 210, 220 असते. तर ह्या 210, 220 ह्या रुपयांमध्ये कटिंग होत असेल, ह्यामध्ये आपण सगळी मुबलक आरोग्य सेवा पुरवतो. आणि ह्याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला, 6 महिने जर कटिंग झालं तर त्यांना सेकंडरी उपचार प्रणाली असते. तर ती सेकंडरी उपचार प्रणाली ते त्यांना त्याच्यासाठी ते पात्र ठरतात. आणि जे त्याच्यावरती म्हणजे 6 महिन्यानंतर जो कालावधी उलटतो, 1 वर्षाचा कालावधी कंटिन्युअस कटिंग होत जातं त्यांचं. तर ते 1 वर्षाच्या कालावधीचं जे कटिंग जमा होतं, त्याच्या बेसिसवर आपण त्यांना सुपर स्पेशालिटी उपचार असे देतो. सुपर स्पेशालिटी उपचार म्हणजे काय? जे मेंदवाचे उपचार असतात, जे हृदयाची एन्जिओग्राफी करायची असते किंवा एन्जिओप्लास्टी लागते रुग्णाला, MRI वगैरे असे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या चाचण्या असतात, ज्यामध्ये खूप कॉस्टली असतात त्या. तर त्या कॉस्टली बेअर करायला येत नाहीत, म्हणजे काय काही पेशंटला ते बेअर करता येत नाहीये. त्यामुळे ESIC ने ठराविक त्याच्यासाठी क्रायटेरिया ठेवलेला. तो क्रायटेरिया म्हणजे असा की 1 वर्ष, कमीत कमी 1 वर्ष त्याचं कटिंग झालं पाहिजे त्याच्या नावे, आणि तो नंबर सेम राहिला पाहिजे. आणि त्याच्या बेसिसवरती आपण 1 वर्षाच्या कटिंग वरती आपण त्यांना सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि एक धन्यवाद सर. महत्वाचं, आणि एक हा मी सांगू इच्छितो की जे रिटायर्ड होतात, म्हणजे ESIC चे जे कामगार रिटायर्ड होतात, तर त्यांना देखील आपण, असं नाहीये की त्यांची रिटायरमेंट झालं म्हणून ही योजना टोटली बंद, असं नाही. तर त्यांना आपण ₹120 भरून मेडिसिन जे असतं, त्यांचं महिन्याचं मेडिसिन असतं. फॉर एक्झाम्पल, आपण त्यांची हृदयाची जे मेडिसिन असतात, त्यांना बीपीचा त्रास आहे, त्यांना शुगरचा त्रास आहे किंवा त्यांना थायरॉइड काही असू दे, तर त्याच्याशी जी रिलेटेड मेडिसिन आहेत, जे महिन्याला ते रुग्ण घेत राहतात, त्यांना ते आपण ₹120 भरून ते आपल्या डिस्पेन्सरीतून डिस्पेन्स करतो. इतक्यापर्यंत आपल्या सुविधा आहेत. धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली. सर, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. प्रायमरी रजिस्ट्रेशन आणि सेकंडरी रजिस्ट्रेशन ही काय कन्सेप्ट आहे? तुम्ही काय सांगाल लोकांसाठी? प्रायमरी रजिस्ट्रेशन आणि सेकंडरी, तुम्ही सुपर स्पेशालिटी असं हे 2 विचारले टर्म्स. तर त्यामध्ये कसं आहे, मी आता जसं बोललो, जसं कटिंग वरती डिपेंड राहत. समजा आता त्यांचं 6 महिने कटिंग झालं असेल तर ते सेकंडरी उपचारासाठी पात्र ठरतात. आणि ह्याच्या म्हणजे कामगारांचं म्हणजे की फक्त मेलच नसतात त्यामध्ये, तर लेडीज सुद्धा असतात. तर लेडीजला देखील बेनिफिट आहे याचं. हे देखील मी सांगू शकतो. कारण त्यांना मॅटर्निटी बेनिफिट, जी 180 दिवसांची रजा मिळते, तर ती आपल्या ट्रीटमेंटच्या बेसिसवर मिळते. आणि त्यांना सर्व ट्रीटमेंट इथून फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते. त्यांना काही ₹1 खर्च करावा लागत नाही, कारण त्यांचं ऑलरेडी कटिंग झालेलं असतं. त्या कटिंगच्या बेसिसवर आपण त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो फ्री ऑफ कॉस्ट. ओके सर. त्यांची धन्यवाद सर. त्यांची पूर्ण फॅमिली त्याच्यामध्ये विलीन करतो आपण. नॉट ओन्ली IP, म्हणजे जो इन्शुर्ड पर्सन आहे त्याच्यासाठी नाहीये, तर त्याची फॅमिली प्लस, जो समजा आता आणि एक मी माहिती देतो, जी समजा वर्किंग लेडी असेल, तर तिचे तिचे सासरचे, म्हणजे सॉरी, तिचे माहेरचे, जे तिचे आई वडील असतील, आता जर त्यांना फक्त एकुलती एक मुलगी राहिली असेल, तर ती त्यांना बघत असते. आणि समजा जर तिचं लग्न झालं तर तिला इकडे जावं लागतं. तर इन केस तशामध्ये आपण तिच्या आई वडिलांना देखील बेनिफिट मिळतं त्याचं. सो इन लॉज मध्ये पण त्यांना बेनिफिट मिळतात. हे देखील माहिती मी सांगू शकतो. बरोबर सर. धन्यवाद सर. म्हणजे तीन जनरेशन पर्यंत सुद्धा विमा कव्हर दिला जातो, असं थोडक्यात सांगितलं तर बरं होईल, म्हणजे होऊ शकतं सर ते. अजून एक सर मला प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, की ESIC मध्ये जे कामगारांना विमा दिला जातो, जे पॅकेज ठरवलं जातं हॉस्पिटलसाठी, एखादा हो. ऑपरेशन पॅकेज असतं,
ते पॅकेज ESIC ठरवतं का प्रायव्हेट हॉस्पिटल ठरवतं? आता जे तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी असं देऊ शकतो. जे उपचार प्रणाली आहे, समजा आता एखाद्याला अपेंडिक्सचं ऑपरेशन करायचं आहे, तर त्या अपेंडिक्सचं ऑपरेशन कसं करणार? पोट फाडून करणार का लॅप्रोस्कोपिक करणार, म्हणजे दुर्बिणीनं करणार? तर ते डिपेंड राहतं. तर ते हॉस्पिटल आपल्याला सांगतं, त्याप्रमाणे आपल्या पॅकेजमध्ये त्याचं जे पॅकेज दिलेलं असतं आणि त्याचा कोड असतो, तर त्या कोड प्रमाणे आपण त्या फॉर्म मध्ये फिल करायचं आणि ते फॉर्म आपण डिस्पेन्स करतो पेशंट थ्रू. सो ते पेशंटचा फॉर्म, जर ते पेशंट ते फॉर्म घेऊन गेला तर त्याला फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट मिळते डायरेक्ट फ्रॉम द ऍडमिशन टू द डिस्चार्ज. ओके, थँक्यू सर, धन्यवाद. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की ESIC डिपार्टमेंट मध्ये जे कामगारांना विमा दिला जातो, त्या विम्यासाठी जे महत्वाचे डॉक्युमेंट्स लागतात, जे कागदपत्र लागतात, ते कागदपत्र कोणकोणते असतात? तर त्याच्यासाठी आपलं सेपरेट क्लेम डिपार्टमेंट आहे, क्लेरिकल सेक्शन आहे त्याच्यासाठी, तर ते सगळं पाहतात. पण तरी देखील मी सांगू इच्छितो, ह्यामध्ये जे आपले इमर्जन्सी सर्टिफिकेट असतात, जो रुग्ण किंवा त्याच्या फॅमिली मधला जो कोणी व्यक्ती आहे, तो इमर्जन्सी कोणत्या कारणास्तव इमर्जन्सी ऍडमिट झाला, तर ते इमर्जन्सी सर्टिफिकेट हॉस्पिटल देतं आपल्याला. ते इमर्जन्सी सर्टिफिकेट लागतं. महत्वाचं म्हणजे तो रुग्ण किंवा तो जो बेनिफिशियरी आहे तो पात्र लागतो ट्रीटमेंटसाठी. त्याचबरोबर त्याचे आपल्याला एक इथं आपल्या प्रोटोकॉल प्रमाणे, म्हणजे ESICच्या प्रोटोकॉल प्रमाणे डिपेंडन्सी सर्टिफिकेट असतात, तर त्या सर्टिफिकेट वरती जो इन्शुर्ड पर्सन असतो तो साईन करतो. आणि बाकी जे बिलं वगैरे असतात तर त्याला स्टॅम्प वगैरे काउंटर साईन करून हॉस्पिटल तर्फे आपल्याकडे आणून जमा केलेत, तर ते आपलं इथं क्रॉस चेक होतं अँड दे विल, मग ते वरती पाठवलं जातं हेड ऑफिसला, पुण्याच्या हेड ऑफिसला, आणि तिथून ते आपल्याला काउंटर साईन करून बिल पास करून देतात. एखाद्या कामगाराने क्लेम सेट ते सर्वप्रथम मी सांगू शकतो की जे आपल्या लेवलला, म्हणजे इथं प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणजे डिस्पेन्सरी लेवलला जे बिल येतं ते कमीत कमी 10,000 पर्यंत बिल असतं. त्याच्यावरची 25,000 ते 50,000 पर्यंतची जी बिलं असतात ते वरती AM ऑफिस, आपलं जे पुण्याचं ऑफिस आहे, तिथपर्यंत ते 50,000 ते 1,00,000 पर्यंतची बिलं तिथं सँक्शन होतात, साईन होतात. आणि त्याच्यावरची, म्हणजे समजा एखादं मोठीच सर्जरी लागली एखादी, फॉर एक्झाम्पल आपण लिव्हर ट्रान्सप्लांट घेऊ, तर लिव्हर ट्रान्सप्लांटचं कसं असतं, तर त्या डोनर असतात, एक स्वतः रिसिपेंट असतो आणि एक डोनर असतो, तर त्या दोघांचं देखील क्लेम असतो, तर ते मोठं असतं. तर त्याचं जे क्लेम सेटलमेंट असतं तर ते वरती कमिशनर ऑफिसला जातं, आणि कमिशनर ऑफिस मधून हेल्थ डिपार्टमेंट, म्हणजे मंत्रालयाचं हेल्थ डिपार्टमेंट आहे, तिथं ते क्लेम सेटलमेंटसाठी काउंटर साईन करून आपल्याकडे येतो. बरोबर सर, धन्यवाद. तुम्ही जी माहिती दिली ती खरंच अत्यंत उपयुक्त आणि चांगली माहिती दिली समाजाला. आणि कामगार जे आहेत, जे MIDC एरियामध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी खरंच उपयोगाची माहिती आहे ही. आणि काही लोकांना ESICचा मिनिंगच माहिती नाही की ESIC काय आहे नेमकं, हेच माहिती नाही. आणि आमच्या माध्यमातून आणि तुम्ही सांगितलेल्या माध्यमातून खरंच लोकांना ही माहिती चांगली भेटलेली आहे आणि मिळू म्हणजे आमच्या आउटलुक महाराष्ट्राच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती सामान्य लोकांपर्यंत नक्की पोहोचेल. सर, मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ESIC जे डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटमध्ये आता जे कामगार आहेत ज्यांचा क्लेम होतो, त्या क्लेमसाठी किंवा त्या ESIC साठी जी रजा मंजूर केली जाते, किंवा त्यासाठी काही लोकांचं ना, जे लोक रजा घेण्यासाठी MIDC कडून किंवा ESIC कडून काही पाठपुरावा लवकरात लवकर होत नाही, यासाठी तुम्ही काय सांगाल? म्हणजे कशामुळे ते काम थांबलं जातं? ह्याचं मूळ कारण मी सांगतो तुमच्या, आता तुमच्या माध्यमातून मला हे सांगावं इच्छित आहे की जे त्यांचे जे रजा असतात, तर त्या रजांसाठी कसं केलं जातं, जो पेशंट असतो त्यांना
एकतर हॉस्पिटलमध्ये जर ऍडमिट असेल तर डिस्चार्ज कार्ड मिळतं. तर ते डिस्चार्ज कार्ड आपल्याकडे मिळणं, आपल्याकडे जमा करणं ते गरजेचं आहे. त्याचबरोबर समजा एखादा कामगार असेल तर त्याची कारखान्यामध्ये किंवा कुठल्या तरी एका कंपनीमध्ये हात म्हणजे घातपात होतो, किंवा सॉरी घातपात म्हणू शकत नाही, ऍक्सिडेंट होतो, ऍक्सिडेंटल डॅमेज होतं काहीतरी, हात चिरडला जातो किंवा काहीतरी हातावरती मशीन हातामध्ये म्हणजे मशीन मध्ये हात जातो. तर अशा ठिकाणी अशा वेळी काय होतं, तर त्यावेळी ऍक्सिडेंटल फॉर्म असतो, जो कंपनी फिल करून देते आपल्याला. तर तो ऍक्सिडेंटल फॉर्म आपल्याजवळ प्रेझेंट करायला लागतो. तर तो ऍक्सिडेंटल फॉर्म ज्यावेळी इन्शुअर्ड पर्सन असेल तर तो ज्यावेळी ऍक्सिडेंटल फॉर्म आपल्याजवळ देतो, तर ते रिलेव्हन्सी आपण ते पेशंटला आणि किंवा त्याच्यासोबत जर पेशंट जर तसा त्याला शक्य नसेल येता येणं किंवा त्याला चालता येणं वगैरे शक्य नसेल, तर त्यांच्या रिलेटिव्ह कडून आपण तो जो फॉर्म असतो तो आपण लोकल ऑफिसला पाठवतो. म्हणजे ज्या डिस्पेन्सरी म्हणा किंवा ज्या जिल्ह्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्याला एक लोकल ऑफिस दिलेलं असतं. लोकल ऑफिस म्हणजे जे विमा कामगारांचं जे सर्टिफिकेट असतं सुट्ट्यांचं वगैरे, तर ते तिथं सुट्ट्या वगैरे साईन होतात आणि त्या सुट्ट्या तिथून मंजूर होतात आणि त्यांचा जो पगार असतो तो तिथून जमा होतो. सुट्ट्यांचा पगार जो म्हटला जातो ना, तो तिथून जमा होतो. धन्यवाद सर, खूप चांगली माहिती दिली. बोला सर, बोला. आणि एक सर सांगायचं आहे मला, ही जी कामगारांची योजना आहे विमा योजना, तर ह्यामध्ये देखील बोला सर. ह्याच्यामध्ये टोटल तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट दिली जाते. तुम्हाला ओपीडी देखील फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते. प्लस आपल्या डिस्पेन्सरी थ्रू मेडिसिन पण फ्री ऑफ कॉस्ट दिले जातात. अँड इम्पॉर्टंट थिंग, तुमची जी ट्रीटमेंट असते त्या ट्रीटमेंट लाईन ऑफ ट्रीटमेंट कंटिन्युटी राहते आपल्याकडून. फॉर एक्झाम्पल जे मंथली मेडिसिन असतात, आता महत्वाचा मला इश्यू हायलाइट करायचा आहे, तो कोविडमुळे काय झालंय, कोविडमुळे बाकीचे जे डिसिजेस आहेत तर ते एका साईडलाच राहिलेले आहेत, बाजूलाच गेलेले आहेत टोटली. शुगर असते किंवा जनरली कोणतेही आजार असतो ते सगळे आउटलास झालेले आहेत एका साईड लावून. तर ते आपण या योजने थ्रू जे काय आपले रुग्ण असतील त्यांना आपले जे आपल्याजवळ नोंद केलेले आहेत, अधिकृत नोंद केलेले जे रुग्ण आहेत त्यांना आपण ट्रीटमेंट देतो. धन्यवाद सर. ट्रीटमेंट आपण हिंडर करत नाहीये, तर त्यांची ट्रीटमेंट ऑन गोईंग असते. त्यामुळे ह्या योजनेतून भरपूर लाभ आहे, पण जे योजना ह्याचा लाभ कसा घ्यावा, काय घ्यावा हे देखील कंपनीनं देखील सांगणं गरजेचं आहे. कारण इकडे जर आपल्या जवळ जर पेशंट पाठवला किंवा जर कामगार नोंदणीकृत कामगार जर आपल्याजवळ पाठवला तर आम्ही सांगू शकतो. तोपर्यंत आपल्याजवळ येतच नाही, तोपर्यंत आपल्याला कळत, हे देखील मी तुमच्या माध्यमातून सांगायचं. खूप छान माहिती दिली आपण सर. अजून एक मला आता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. मी जास्त वेळ तुमचा सर घेत नाही. तुम्ही खूप मस्त आणि खूप चांगली लोकांपर्यंत पोहोचण्यासारखी माहिती दिली, जी लोकांना काही गोष्टी माहिती नाहीत. त्या गोष्टी ऑफिशियल ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही या आमच्या माध्यमातून तुम्ही सांगत आहात. खूप छान. तुम्हाला अजून एक आणि शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की एएसआयसी मध्ये फक्त हेल्थ इन्शुरन्स रिलेटिव्ह क्लेम तुम्ही देता का ऍक्सिडेंटल म्हणून तुम्ही एखादा अपघाती मृत्यू झाला एखाद्या कामगाराचा, तर तुम्ही अपघाती मृत्यूला पण तुम्ही काही क्लेम देता का एएसआयसी मधून? म्हणजे ईएसआयसी जे डिपार्टमेंट आहे, मी जसं मगाशी बोललो ब्रांच ऑफिस असतं त्याच्यासाठी, तर त्यांच्याकडून जे अपघाताची समजा अपघात झाला असेल, फॉर एक्झाम्पल त्याचं हातापासून काहीतरी अँप्युटेशन लागलं असेल किंवा पाय गेला असेल किंवा हाताची बोटं गेली असेल, तर डिपेंड्स ऑन सिव्हिरिटी, डॅमेजची सिव्हिरिटी लागते. किंवा त्याच्यामध्ये समजा घातपात जीव गेला एखाद्या रुग्णाचा किंवा कामगाराचा, तर त्याच्यासाठी 100% आपल्याला बेनिफिट मिळतं. जे ब्रांच ऑफिस आहे
तिथून तुम्हाला ESICचं सर्व बेनिफिट मिळालं जातं. कामगारांसाठी जे बेनिफिट आहे ते तिथून तुम्हाला सर्व मिळालं जातं. पण जे आवश्यक कागदपत्रे आहेत, जे आवश्यक कागदपत्रांचा पाठपुरावा केल्यास तुम्हाला सर्व काही तिथं त्याचं बेनिफिट मिळालं जातं. खूप छान, धन्यवाद. तुम्ही आम्हाला आज या परिचारिका दिनानिमित्त चांगली माहिती दिला आणि आउटलुकच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत तुम्ही मनसोक्त बोलला, त्याबद्दल प्रथमतः आउटलुकच्या वतीने, आउटलुक महाराष्ट्रच्या चॅनलच्या वतीने मी तुमचा आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही एकदम तुमचा अनमोल वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल आमच्याकडून खूप शुभेच्छा. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या आउटलुक महाराष्ट्र या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.